नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। दुपारचा 1:15 वाजलाय। आलोय आता गोडाऊनला। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 7:30 वाजलेत मित्रांनो। उठलो बरोबर 7 वाजता उठलो, बाथरूमला वगैरे जाऊन आलो, फ्रेश वगैरे झालो, तोंडात पाय धुतले। आता निघूयात मित्रांनो। सकाळी 4:45ला आलतो। 2 तास चांगली झोप झाली। मध्ये एकदा परत त्या पार्किंग वाल्यांनी उठवलं पैशासाठी, पण तरी झाली व्यवस्थित झोप। तर जाऊयात। माझ्या अंदाजे 2 वाजायला पाहिजे, 2 तरी वाजतील आपल्याला जाता जाता। 2 वाजता गेलो तर गाडी खाली व्हायला पाहिजे, नाही तर काय उपयोग राहणार नाही एवढं आपण पळापळी करून। तर बघूयात, जाऊयात। ईवे व्हील पण आजच्या तारख्या पुरतच आहे। 31 तारीख आज शेवटची आहे। तर जाऊयात, निघूयात मित्रांनो आणि प्रवास चालू करूया आजचा। चित्रदुर्गला आलोय मित्रांनो। हा बायपास आहे चित्रदुर्गचा। सिटी अशी राईट साईडला आहे, लांब आहे, दिसत नाही आहे। हा बायपास झाल्यामुळं खूप बरं झालंय। डोंगर बघा सगळे फोडून टाकत आहे आता सध्या। समोरचा तर सगळा संपूर्णच आहे। बघा सगळा डोंगर फोडलाय, थोडासाच राहिला। आता चित्रदुर्ग बायपास होतो। पहिले सिटीतून रोड होता, बारीक रोड होता। ट्रॅफिक वगैरे जाम व्हायचे, कारण खूप व्हायचे। पण आता हा बायपास झाल्यामुळं कळून येत नाही कधी चित्रदुर्ग येऊन गेलं ते। आणि एकदम मोठा आणि मस्त बायपास बनवलाय सगळा। 2 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे मित्रांनो। बघा किती वेळ लागतो तरी। बघा हा डोंगर सगळा केवढा कट केलाय। जाऊयात तर लवकर पोहोचायचा प्रयत्न करूया। बघा मित्रांनो, या साईडला चित्रदुर्ग दिसते सिटी। चारी बाजूनी डोंगर आहे आणि मध्ये ते शहर आहे। एकदम भारी वाटतंय आणि क्लायमेट पण एकदम मस्त झालं, वातावरण एकदम मस्त झालेलं आहे। ऊन पण पडलेलं आहे जरासं। ऊन पण आहे आणि वाऱ्यात जरा गारठा पण आहे, त्यामुळं बरं वाटते जरा। ढाबे वगैरे त्या साईडला पवनचक्क्या खूप आहे इथे। सगळ्या डोंगरावर पवनचक्क्याच आहे। समोर दिसतोय बघा, जेवढे डोंगर आहे चारी बाजूने सगळीकडे आहेत बघा। एवढा लांबचा दिसणार नाही। अजून बायपासलाच आहे, खूप मोठा बायपास आहे। कमीत कमी अर्धा तास तरी जातो सगळं बायपास क्लिअर करून जायला। जाऊयात मित्रांनो, रनिंग जरा कापूयात पटपट। दुपारपर्यंत पोचली तर खाली व्हायचे चान्सेस आहे, तर जाऊयात पटकन। ग्रीसवाला बोलवतोय बघा कसा हात करतो। ग्रीस मारलेले आपण पुण्याला जाताना मारतो। पोचूया मित्रांनो, जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर।
सूर्यफुलाची शेती आहे बघा मित्रांनो, मस्त दिसतंय एकदम. सगळे सूर्यफूल आहे, लांब लांब पर्यंत सूर्यफूलच आहे, सगळे दिसतात. मस्त वाटत आहे एकदम, सगळं पिवळं पिवळं. मंगाईच्या जवळ आलोय मित्रांनो. आता जास्तीत जास्त 15 मिनिटं वगैरे लागतील. 12:30 वाजलेत. आता लवकरच पोचलो. कुठं टाइमपास नाही केला, कंटिन्यू चालत होतो, त्याच्यामुळे लवकर आलो जरा. डोंगर बघा मित्रांनो, एकच अखंड दगड आहे तो. ट्रॅफिक वगैरे काय कुठं लागली नाही मला. पोचूया मित्रांनो पहिले गोडाऊनला. मित्रांनो दुपारचा 1:15 वाजलाय. आलोय आता गोडाऊनला. बसलोय गाडीत मस्त. गाडी लावली पण खाली करायला. आल्या आल्याला एंट्री केली. गाड्या नव्हत्या त्याच्यामुळे लगेच डॉक नंबरला लावून पण टाकते. बेल्ट घातलाय बघा, रिफ्लेक्टर बेल्ट. खाली होईल एक 1-1.5 तास लागेल जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही लागणार. आम्हाला जास्त आहेत, त्यांना पण गाड्या नाहीत, त्यामुळं एक माझ्या बाजूला एकच गाडी लागलेली आहे, जास्त गाड्याच नाहीये. तर होईल लवकर पटकन खाली. जरा वेळ आता 1 तासभर झोप काढतो खाली होईपर्यंत. नंतर गाडी वगैरे खाली झाल्यानंतर पोच वगैरे भेटल्यानंतर मग जेवण वगैरे करू कुठं तरी. तर झोपतो जरा मित्रांनो, कारण कंटाळा आलाय. 2 तास झोपलो होतो मध्ये फक्त, त्याच्यानंतर परत कंटिन्यू आलं. 1 तासभर झोपलो की मग एकदा इथून निघालो की डायरेक्ट चिकमंगळूर. मध्ये आधी कुठं थांबायचं नाही. तर झोपतो मित्रांनो 1 तासभर जरा. मित्रांनो दुपारचे 3 वाजलेत. निघालो मी. गाडी खाली झाली आपली, पटकन खाली झाली. रिसिव्ह वगैरे लगेच भेटलं. रोडला लागलो पण आता. सर्व्हिस रोडला आहे आता. आता जाऊयात चिकमंगळूरला. चिकमंगळूरला किती गाड्या आहेत अजून नाही माहिती. पंकज म्हणून आहे, पप्पूची जी गाडी घेऊन आलाय तो आहे तिथं. त्याला फोन करून विचारू. साधारण माझ्या अंदाजे 9 वाजेपर्यंत जायला पाहिजे आपण. 9 वाजायच्या आत आपण पोचू चिकमंगळूरला. तर जाऊयात मित्रांनो. पहिले जेवण करू कुठंतरी. पडलो होतो जरा थोडा वेळ, त्याच्यामुळं काय जेवण वगैरे काय झालं नाही. आता जाऊयात कुठंतरी जेवण वगैरे करू आणि निघूयात मित्रांनो. मित्रांनो आलोय मी आता आरसीगिरीच्या जवळ आलोय. चिकमंगळूर साधारण इथून तरी असेल 70-80 किलोमीटर तरी असेल. रस्ते बघा इथले. या रोडला ट्रॅफिक बिलकुल नाही, पण फ्युचरचा विचार करून पहिलेच रस्ते सगळे बनवून घेतलेले. 2 पदरी या साईडला, 2 पदरी त्या साईडला आहे रस्ता. माझ्या अंदाजे साधारण 8 वाजतील आपल्याला जायला, 8-8:30. तर जाऊया मित्रांनो. पहिले डायव्हर्शन आलंय आता आरसीगिरीसाठी. मित्रांनो रात्रीचे 9:30 वाजलेत. आलोय पार्किंगला. 8 वाजताच आलो. आल्या पहिले जेवायला गेलो. मी आणि पप्पूच्या गाडीवर एक ड्रायव्हर आहे, तो आणि मी जाऊन जेवण करून आलो. कारण की नंतर फार गर्दी होती. पण गर्दी होतीच, गाड्या भरपूर आहेत इथं. आपला 4था नंबर आहे, त्यामुळं काय उद्या होईल असं आशा नाही वाटत आहे.
बघूयात आता उद्या ऑफिसला गेल्यानंतर कळ अजून गावातल्या वगैरे काय गाड्या आहेत का वगैरे ते बघितल्या लक्षात येईल. तर झोपतो मित्रांनो आता, कारण की थकलोय, झोप व्यवस्थित काय झाली नाही. तर आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.